जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही, जिंकण्याचा मोह नाही। पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगलमूर्ती, घोषी मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती। जय देव जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू, चरणी ठेवूनिया माता। देवी केली स्वामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदोद्धारासाठी, जगदोद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल करा तू एक होती, तू एक होती। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओ वाळू, आरती ओ वाळू, चरणी ठेवूनिया माता। आरती अन्ना सद्गुरुनाथा, स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करणी, चरणी ठेवी तो माता। स्वामी भक्ती स्वामी शक्ती, अंगी बाणता अण्णा अंगी बाणता। भक्त संकटी पडता, त्यास तुम्हीच तारता। ओवाळू आरती अण्णा सद्गुरुनाथा, स्वामी दीनांच्या नाथा। त्रिवार वंदन करुणी, चरणी ठेवी तो माता। पुराची वाट ओवाळू तुझला समर्था, ओवाळू तुझला। देहभाव अहंकार, देहभाव अहंकार सर्जी जाळीला। दया क्षमा शांती या उजळल्या ज्योती, समर्था उजळल्या ज्योती। स्वयं प्रकाश रूप, स्वयं प्रकाश रूप तव देखीली मूर्ती। कापुराची वाट ओवाळू तुझला समर्था, ओवाळू तुझला। देहभाव अहंकार, देहभाव अहंकार सर्जी जाळीला। भक्त वत्सल करुणालया, देतो हात जोडूनिया। भावे वंदोनिया पाया, या द्यावो स्वामी राया। ज्ञान बुद्धी भोगी फळ, तुमच्या कृपेचे हे फळ। मूळ आधार सो जळ, पापी पतित तराया। या द्यावो स्वामी राया। जय 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 राजाधिराज योगीराज महाराजा। अलक्ष्य दिगंबर अवधूता, श्री दत्त स्वामी राया समर्था। होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मरतृकामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। अशक्य हि शक्य करतील स्वामी। इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता,
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 समर्थ. ಶ್ರದ್ಧಾ आणि ವಿಶ್ವಾಸ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧಾ ಮತ್ತು ವಿಶ್ವಾಸ ಮತ್ತು ಭಕ್ತಿ ಬಗ್ಗೆ ನಾ ಬಹಳ ಸಲ ಹೇಳಿದ. ನೀವು ಸ್ವಾಮಿ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು विश्वास इडतीरी स्वामींवर तुम्ही जेवढा विश्वास ठेवता ती प्रचिती तुम्हाला स्वामी देतात. आणि भक्तीचं एक छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला. ನಿಮಗೆ ಕನ್ನಡನಾಗ ಸಂತ ಸಖುಬಾಯಿ ಅದು ನೀವು ನೋಡಿರಬೇಕು ಸಂತ ಸಖುಬಾಯಿ. तसंच पंढरपूरमध्ये जना म्हणून होती जनाबाई. जनाबाई लहानपणी असताना तिचे आई वडील लवकर गेले. ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದಿ जनाबाई ತಾಯಿ ತಂದಿ ಸ್ವಲ್ಪ ಲಘು ತೀರ್ಕೊಂಡ್ರು. पण त्याच्या अगोदर ಅದಕ್ಕಿಂತ पहिला ಅವ್ರ ತಂदी म्हणजे तिच्या वडिलांनी पंढरपूर ती परभणीची असायची. परभणी जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव होतं गंगाखेड म्हणून तिथली होती. त्या वडिलांनी काय केलं जनाबाईला पंढरपुरात नामदेवांकडे सोडलं. ನಾಮದೇವ್ ಗುರ್ತದ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲಾರ್ದು ಭಕ್ತ ನಾಮದೇವ್. ನಾಮದೇವ್ ಅಂದ್ರ विठोबाನ ದೊಡ್ಡ भक्त ಅವರು कवी. म्हणजे ते पण रचना करायचे विठ्ठलावर सगळे रचना करत होते. तर त्यांची भक्ती बघून बघून जनाबाई पण शिकलेली नव्हती. जनाबाई पण किनू ಕಲ್ತಿಲ್ಲ. ಖರೆ ಅಭಂಗ ಮಾಡ್ತಿದ್ಲ. ವಿಠೋಬಾ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಅಭಂಗ ಬರೆಯುವುದಂದ್ರೆ ಅಂತಿದ್ಲಕ್ಕಿ. आकीगे ओदू बरं ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. म्हणजे लिहिता वाचता येत नव्हतं पण ती अभंगाची रचना करायची. अशी ती मोठी भक्त होती विठ्ठलाची. एके दिवशी काय झालं ಒಂದ್ ದಿವಸ ಏನಾಯ್ತು ಆಕಿ ನದಿ ದಂಡಿಗೆ ಹೋಗಿದ್ಲು. ನದಿच्या काठावर गेली होती. गोऱ्या ಶಗಣಿದು ಏನಂತೀರಿ ನಾವು कुळ थापासलिक ಹೋಗಿದ್ಲು. म्हणजे गोऱ्या थापायला गेली होती. तर गोऱ्या सगळ्या थापून झाल्यानंतर ते वाळसोपर्यंत बसले तिथं. ಎಲ್ಲ ಶಗಣಿದು ಕುಳ ಅದು ಒಣಗುತ್ತಾನ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಲಕ್ಕಿ. ಕೂತ ಅದೇ ಬಾಯಿಲೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಆಕಿ ವಿಠ್ಠಲ ನಾಮ ಜಪ ಒಳಗೆ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಅದ ನಿಮಗ ಗುರ್ತಾಗ್ತದ. नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे त्याची प्रचिती सगळ्यांनाच येते. विठ्ठलाच्या ती भक्तीमुळे ती सतत विठ्ठलाचं नाव घ्यायची. यावतलू विठ्ठल नाम की बाया गिरते ते नाव घेतच ती गोऱ्या थापायची. ते गोऱ्या वाळल्यानंतर तेवढ्यात दुसरी एक बाई येते तिथे. अವಾಗ ಅಷ್ಟಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬಾಕಿ बाई ಬರ್ತಾ. ಆಕೆ ನನ್ನ ತಳೆ ಜನೆ ನಂದವ ಎಲ್ಲವೂ. म्हणजे ते सगळ्या गोऱ्या माझ्या आहेत म्हणून तिथं ती बाई एक येऊन भांडण काढते जनाची. जनाबाई म्हणते की मी इतका वेळ थापलेल्या गौऱ्या आहेत हे माझ्या आहेत. ती म्हणते नाही मी पण थापल्यात. ನಾನು ಶಗಣಿದ ಕುಳ ಮಾಡೀನಿ ಇವು ನನ್ನೂ ಅವೆಲ್ಲ. ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಜಗಳ ಆಗ್ತದ. खूप मोठं भांडण होतं आणि तेवढ्यामध्ये लोक जमा होतात. ನಾವು ನೋಡ್ತೀವಲ್ಲ ಎಲ್ಲ ಜಗಳಿದ್ರೆ ನಾವು ಬರಾಬರ ಹೋಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ನಿಂದಿರ್ತೀವಿ. ಹಂಗ म्हणजे आपण जर भांडण कुठे चालू असेल तर जाऊन उभा राहतो. पण ते भांडण सोडवणारे खूप कमी असतात. तर बघणारेच फार असतात भांडण. ಅದರ್ಗತೆ ಎಲ್ಲರೂ ಮಂದಿ ನೋಡ್ಕೋತ ನಿಂತ್ರು
सगळे बघत थांबले. तेवढ्यात 2 जण पुढे आले. ಅದ್ರಾಗ ಇಬ್ರು ಮುಂದ್ ಬಂದ್ರು. ಏನಂದ್ರು, ಇದು ಹೆಂಗ್ ಗುರ್ತಾಗೋದು? ಶಗಣಿ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಥರ ಇರ್ತದ, म्हणजे शेण एकसारखंच असते, त्याच्यात काय फरक नसतं. ಆಮೇಲೆ ಅದು ಗೋರ್ಯ ಅಂದ್ರೆ ಶಗಣಿ ಕೂಳ, ಅದು ಒಂದೇ ಥರ ಇರ್ತದ, ಅದು ಹೆಂಗ್ ಗುರ್ತಾಗ್ಬೇಕು? ಯಾರ್ಗ ಶಗಣಿ ಕೂಳ ಯಾರ್ದು ಹೆಂಗ್ ಗುರ್ತಾಗ್ಬೇಕು? ಇಬ್ರು ಜಗಾಡ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಜೋರ್ ಜಗಳ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿ जगळ गुरतದ. बायकांचं भांडण माहित आहे की नाही? जोर जोरात भांडण चालू झाल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं. मंदिक आश्चर्य होते, जनाबाई एवढी मोठी भक्त आहे, पण तिचं भांडण ती पण भांडते, म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी. हे माझं आहे, मी केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಶ್ನೆ ಬೀಳ್ತದ, ಇನ್ನು ಇದು ಜಗಳ ಹೆಂಗ್ कमी ಆಗ್ಬೇಕು? जगळ म्हणजे भांडण आता कसं मिटवायचं? अद्राग ಒಂದ್ ಹಿರಿಯವ್ರು ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಹಿರಿಯವ್ರ 3-4 ಮಂದಿ जर मोठे गावातले कोण असतात, येतात पुढं, येतात की नाही भांडण सोडवायला. तसे 2-3 आले पुढं. 2-3 ಮಂದಿ ಬಂದ್ರು. ಅವ್ರೇನಂದ್ರು, म्हणजे ते काय म्हंटले की हे कसं माहित होणार? ಹೆಂಗ್ ಗುರ್ತಾಗೋದು? ಇದು ಕೂಳ ನೀ ಮಾಡಿದಿ, ಆಕಿ ಮಾಡ್ಯಾಳ. ಅವಾಗ ಆಕಿ ಏನಂತಾಳ, अगदी सोपं आहे, माझ्या गोऱ्या ओळखणं खूप सोपं आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं, असं कसं होईल? ಅಂದ್ರೆ ನಾನು ಕೂಳೆ ನಾ ಯಾವ ಮಾಡಿನಲ್ಲ ಅಗದಿ ಈಸಿ ಅದ, खूप सोपं, ಬಹಳ ಈಸಿ ಅದ. ನನ್ನ ಕೂಳೆ ಯಾವ್ದದ ನಾ ಗುರ್ತಾ ಹಿಡಿತೇನೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೇಳ್ತಾರ हंगेंग ಆಗ್ತದಂತ. सगळे विचारतात हे कसं? नाही, तुम्ही एक करा, ते जे गोरे आहेत ಅವು ಕೂಳ ಏನವಲ್ಲ ಅದು ಕಿವಿಗೆ ಹಚ್ಚ್ರಿ. ನೀವು ಕಿವಿಗೆ ಹಚ್ಚಿ ಕೇಳ್ಕೊರಿ, म्हणजे तुम्ही ते कानाला लावा, त्याच्यामध्ये विठ्ठल नामाचा आवाज येईल. म्हणजे त्या गोऱ्यामध्ये ಕೂಳ ಒಳಗ ವಿಠ್ಠಲ ನಾಮ ಬರ್ತದ. ಅದೊಂದು, ಅದಕ್ಕೆ ಇದು ಬಹಳ ಈಸಿ ಅದ, म्हणजे हे खूप सोपं आहे ओळखायला माझ्या गौऱ्या. सगळ्यांना मजा वाटते, ಅಂದ್ರೆ ಚಾಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ. ಇದೇನು ಹುಚ್ಚಿದ್ದಾಳಿಕಿ ಹಂಗ್ಯಾಂಗ ಇರ್ತದ, असं कसं असू शकतं का? तेव्हा ती म्हणते, तुम्ही प्रयत्न तरी करा. ಅವಾಗ ಆಕಿ ಏನಂತಾಳ, ನೀವು ಪ್ರಯತ್ನ ರೀ ಮಾಡ್ರಿ, ನೋಡ್ರಿ. आमेले हिऱ्यावर म्हणजे घरात ते गावातले जे मोठे असतात ना, ते येतात पुढं आणि काय करतात ಅಂದ್ರೆ ಊರಾಗಿನ ಹಿರಿಯವರು ಬರ್ತಾರ, ಒಂದೊಂದು ಕುಳ್ಳ ತಗೋತಾರ, एक गोरी घेतात आणि कानाला लावतात. तर त्या कानाला विठ्ठलाचं नामस्मरण ऐकू येते, विठ्ठल विठ्ठल. ಅಂದ್ರ ಆ ಕುಳ್ಳ ಒಳಗ ವಿಠ್ಠಲ ನಾಮ ಕೇಳಿಸ್ತಿರ್ತದ. ಬಹಳ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸ್ತದ ಅವ್ರಿಗೆ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಕಿವಿಗೆ ಹಚ್ಕೋತಾರ. ಅಂದ್ರೆ म्हणजे ते गोऱ्या एक कानाला लावून ठेवत असतात. कुठल्या ह्याच्यात विठ्ठल नाम ऐकू येते ते एकीकडे ठेवतात. ಅಂದ್ರೆ ಯಾವ ವಿಠ್ಠಲ ನಾಮ ಬರ್ತದಲ್ಲ ಯಾ ಕುಳ್ಳ ಒಳಗ ಅದ್ ಒಂದ್ ಕಡೆ ಇಡ್ತಾರ, ಯಾವ್ದು ಬರಂಗಿಲ್ಲ ಅದ್ ಬೇರೆ ಕಡೆ ಇಡ್ತಾರ. ಅವಾಗ ಗುರುತಾಗ್ತದ की ಜನ ಭಾಳ ಮಾಡಿರ್ತಾಳ ಅದು ಕುಳ್ಳ, म्हणजे खूप तिने गोऱ्या थापलेले असतात. आणि ती दुसरी जी बाई असते, जिनं ते माझ्या आहेत म्हणून सांगितलेला अधिकार तिचा सांगते, ಅಂದ್ರೆ ಯಾವ್ದು ನಂದದ ಅಂತ ಅಧಿಕಾರ ಜಮಾಯಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರ್ತಾಳಲ್ಲ, ಆಕಿ ಗಪ್ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ. ಆಕಿ ಬಹಳ ಸ್ವಲ್ಪ ಇರ್ತಾವ, ಖರೆ ಜನಾಬಾಯಿದು ಬಹಳ ಇರ್ತಾವ. ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಹೇಳುದಿದ್ದರದೇನು, ನಿಮ್ ನಾಮಸ್ಮರಣ, ನಿಮ್ ಭಕ್ತಿ, ಆಮೇಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಭಗವಂತನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ, ಇದರದಿಂದ ನಿಮ್ ಏನ್ ಆಗಬಹುದು. ಇದು ಸತ್ಯ ಘಟನೆ ಅದ. ಆದ್ರೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗ ಕಲಿಯುಗನ್ಯಾಗ ಸಹಿತ ಇದು ನಡೆದದ. ಭಕ್ತಿದಿಂದ ನಿಮಗೆ ಏನ್ ಸಿಗ್ತದ, ಯಾವ್ದು ಶಕ್ತಿ ನಿಮ್ ಕಡೆ ಬರ್ತದ, ಅದರದೊಂದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ जनाबाईದು. ಅಂದ್ರೆ आकी ಏನು कलतीदिला, ती शिकलेली नव्हती, पण खूप मोठी भक्त आहे ती. अजून पंढरपूरमध्ये तिची पायथ्याशी, विठोबाच्या देवळाबाहेर पायथ्याशी तिची समाधी आहे. ಅಂದ್ರೆ ಆಕಿ ಸಮಾಧಿನ पंढरपूर ಒಳಗ गुडी पावटणगी अंतारला पायथ्यापाशी तिची समाधी आहे जनाबाईची. म्हणजे एवढी मोठी भक्त होऊन गेली, इष्ट दೊಡ್ಡ भक्त. आದ್ರ
यावद चरणक ಅಂದ್ರೆ भगवंतन चरणक जागा सिकता म्हणजे भगवंत देवाच्या पायापाशी तिला जागा मिळाली, एवढी ती श्रेष्ठ होती. म्हणून भक्ती करा, विश्वास ठेवा, तुम्हाला भक्तीने काही मिळू शकतं. ती शक्ती जी तुमच्यात येते ना, ती फक्त भक्ती आणि तुमचा देवावरचा 100% विश्वास आणि श्रद्धा यामुळेच मिळू शकतं. आपण आज इथंच थांबूया, कारण पावसाचं लक्षण दिसते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. महाराज शेज आता करुणा घना भक्तवत्सला श्री गुरु. भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे शेजे सुमनांचे शेजे उनी निजावे आता.